जो मात्र संघ आहे दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. अशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. पंच जे मात्र आहेत अतिशय दर्जेदार कामगिरी 4 दिवस जे मात्र पंचांची देखील लाभली. तर स्ट्रायकर एंडवर खेळेल शेखर दळवी गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक प्रत्येकच्या हातामध्ये चेंडू दिला. कशा प्रकारची कामगिरी केली जाते. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं स्वराज्य 11 डोळे चषकाच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. गोलंदाज मार्ग प्रतीक आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं जुन्नर तालुका समालोचन कक्षातून मी निखिल डोंबरे हार्दिक स्वागत करतो. पंचांचा पळ असा इशारा आणि सामन्याला सुरुवात. प्रतीक गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ या दरम्यान पहा शेखर दळवी विकेट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू कनेक्ट होऊ शकत नाहीये. इथे चेंडू डॉट येईल. पहिला चेंडू मैदानाच्या डॉट जो मात्र पाहायला मिळतोय. स्वराज्य 11 डोळे निवृत्ती मगर सर असतील, आतिश घोडविंदे असेल, सिराज असेल, सचिन असेल आणि सर्व जे मात्र विशेष प्रयत्न घेतले या स्पर्धेसाठी आणि या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस जो मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. तू का म्हणे केला होता आजचा दिस गुड व्हावा. या दरम्यान पहा मैदानाच्या बाहेर मात्र प्रेक्षकाने झेल पकडलाय. त्यासाठी देखील पारितोषिक आहे 100 रुपयाचं. राहुल चंदे 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं इथे मात्र षटकार येतोय आणि शेखर दळवी दाखवतोय आपली क्लास. प्रतीकला आसमान दाखवण्याचं कामकाज इथे पाहायला मिळतंय मैदानाच्या आत. धावफलकावर धाव संख्या 6 धावा. षटक क्रमांक पहिलं. प्रतीक पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू आहे. टिपमिक चेंडू खेळला.
थँक्यू डीजे. संघ जाऊ संख्या 17. आजचा दिवस पाहायला गेलं तर समीरचा आहे. पहिला सामना देखील आज शेखर उपस्थित नव्हता. पहिल्या सामन्यात समीरची बळदार कामगिरी, दुसऱ्या सामन्यात देखील समीरचीच बळदार कामगिरी आणि या सामन्यात देखील समीरच्या खांद्यावर जिम्मेदारी आली. तिथे देखील सुरेख कामगिरी करतोय समीर. जबरदस्त परफॉर्मन्स जो मात्र पाहायला मिळतोय. 17 धावा दाबल्याबरोबर शेवटचा एक चेंडू जो मात्र शिल्लक आहे. पुढील चेंडू या प्रकारचा चेंडू फटकाचा मात्र पाहायला मिळतोय. लांबचा क्षेत्ररक्षक येईल, चेंडू कव्हर करेल, इथे मिळेल एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक मैदानाच्या दुसरं संपलं. 2 षटकं संपली. धावफलकावर 18 धावा, 9ची सरासरी. या संपूर्ण स्पर्धेसाठी स्वराज 11 डोहळे चषकासाठी मला जे मात्र खास बोलवलं गेलं आमचे मित्र आतिश घोडविंदे आणि त्यांचं संपूर्ण टीम स्वराज 11 सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि मी थांबतो. आपण थांबू नका. पाहत राहा डोळे चषक 2019चा दर्जेदार सोहळा आणि ऐकत राहा आमचे मित्र पाटील सर यांना. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. नक्कीच आपल्या भिवंडी परिसरामध्ये आपण जुन्नर तालुक्यातील एक गोड आवाज ऐकला. त्यांनी आपल्या नक्कीच समालोचनाने या सर्व प्रेक्षकांची मन जिंकली, मंत्रमुग्ध करणारी त्यांची नक्कीच समोचन राहिलं. निखिल ठोंबरे त्यांचं नक्कीच खूप खूप आभार या मंडळाच्या वतीने. मी सुरेश पाटील आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा या फायनलच्या सामन्यामध्ये महामुकाबल्यामध्ये महायुद्धामध्ये स्वराज 11 मंडळाच्या माध्यमातून डोळे चषक 2019 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. हर सर जहाँ पर झुक जाए वहां पर मंदिर होता है, हर नदी जहाँ पर समा जाए वहां पर समुंदर होता है. जीवन की कर्मभूमि युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर होता है. पाहिजे सिकंदर कोण असेल. हो कोलवाड्याचा चेंडू गोपणी सारखी बॅट फिरवली होती समीर याने. फायनलचा सामना मित्रांनो, सर्वात मोठा सामना. चातक पक्षासारखी सर्व प्रेक्षक या सामन्याची वाट पाहत होते. कुठले 2 संघ असतील तर ते हे 2 संघ आहे. जय गणेश वाफाले आणि कबीर 11 खानोली संघ. या 2 संघादरम्यान या अंतिम लढाई आपण संघर्ष फोर्स केला, परंतु चांगला येत नव्हता क्षेत्ररक्षकाचा, अर्थात कर्णधार ते. वळून आपण धावफलकाकडे, धावफलकावर धावा झालेल्या 20. 2 गडी बाद. शेखर नक्कीच एक षटकार ठोकल्यानंतर बाद झाला. त्यानंतर समीर याने आपल्या संघाची धुरा कमान आपल्या खांद्यावर घेतली. समीर आणि शेखर हे दोन्हीही बंधू, परंतु दोन्ही बंधू नक्कीच जबरदस्त कामगिरी त्यांना. समीरच्या बॅटिंग ज्या प्रकारे राहिली त्या बॅटिंगच्या जोरावर मात्र खानोली संघ जिंकू शकला असं मी म्हणेन. पुढचा चेंडू पूल केलाय आणि तो सतीशाच्या हातामध्ये. प्रेक्षकांच्या उपस्थितीने वेढा दिला गेलाय, घेरला गेलाय आणि असंख्य प्रेक्षक आणि मान्यवर यांच्या साक्षीने हा सोहळा फायनलचा सामना इथे पूर्ण केला जातोय. हा नक्कीच क्रिकेटचा सण होता, महोत्सव होता आणि सोहळा होता मी असं म्हणेन. या डोळे गावाची मान सन्मानाची भिवंडी तालुक्यातील प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपण ज्याचा नक्कीच अंतिम हा फायनलचा सामना पाहतोय. नक्कीच या फायनल सामना अर्थात माझं सुद्धा शेवटचं स्पेल असेल. 2 षटकं मी आपल्या सोबत असेल, अर्थात माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यानंतर पुढील सामनाची धुरा नक्कीच वायसप भिवंडी अजय घरत आणि गायकवाड सर आमच्या समोरच्या कक्षामध्ये उपस्थित आहेत, ते सांभाळतील. पुढचा चेंडू प्रथमेश याचा. यावेळेस मात्र बेटकाम करण्याचा प्रयत्न, चेंडूवर नजर नव्हती, नजर हटी, दुर्घटना घडली. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रत्येक चेंडू अतिशय महत्वाचा. निर्धाव चेंडू अर्थात सोन्याची बिंदी समजलं जातं लिमिटेड ओव्हर्सच्या खेळमध्ये. इथे मात्र कोण पटकावेल या स्पर्धेचा मान. 2 संघ नक्की संघर्ष करतायत, झुंज घेतायत. फटका लीडिंग आहे स्वतः गोलंदाज. प्रेक्षकांना पुन्हा या सोहळ्यासाठी, या महोत्सवासाठी मात्र 1 वर्ष वाट पाहावी लागेल. कारण ज्या
स्पर्धेची वर्षानुवर्ष प्रेक्षक वाट पाहत असतात. सालाबाद प्रमाणे ही स्पर्धा आपण यावर्षी सुद्धा पाहतोय, जिचं नाव आहे डोले चषक 2019. दोन संघ आपल्या प्रतिष्ठेसाठी लढतायत. या स्पर्धेला जिंकण्यासाठी लढतायत. हा सामना पाहण्याचा जो आनंद आहे त्यापेक्षा दुगणा आनंद असेल. 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सन्माननीय भगवान भोईर माजी सरपंच कासने यांच्या माध्यमातून, तसेच सन्माननीय नाना गोंधळी साहेबांचं इथे स्वागत झालेले. उद्योगपती कासने तसेच क्रिकेटचे ते चाहते आहेत, प्रेमी आहेत. इथे या आणि 40+ खेळाडू सुद्धा आहेत. या परिसरामध्ये मी पाहिलंय जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा त्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून नाना गोंधळी साहेब पोहोचत असतात. आपण धावसंख्येकडे वळूया. धावसंख्या झाली 26 धावा, 26 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट कबीर 11 खारोली संघ. चांगला धमाका आपण पाहतोय कबीर 11 खारोली आणि अजय गणेश वाफाळे या दोन संघादरम्यान. 3 षटकाची समाप्ती झाली आहे. शेवटचं षटक असेल खानोली संघाच्या डावातील. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू सुरेख फटका, परंतु डाऊन संख्या झाली ती 20 धावा. दरम्यान भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय नामदार आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचं इथे या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन होत आहे. आयोजकांच्या वतीने मंडळाच्या सन्माननीय शांतारामजी मोरे योगेश नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू नक्कीच महत्व. नक्कीच भिवंडी ग्रामीणचे सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय शांतारामजी साहेबांचं इथे शुभ आगमन झालेले. आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय आमदार साहेबांचे पीए यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. बरोबरच्या डोक्यावरून पडलाय. हाफवाली चेंडू होता. सतीश आहे चेंडूच्या समोर. चांगलं क्षेत्ररक्षण, स्वच्छतेने चेंडूला फील केलं. फक्त एक धाव. धाव फलकाकडे आपण लक्ष घालूया. प्रेक्षक सुद्धा धावा ऐकण्यासाठी आतुर आहेत. 28 धावा. जो जिंकेल छान तोच पटकावेल या स्पर्धेचा मान. कुठला संघ इतिहास रचेल येणाऱ्या नक्कीच वेळेमध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. फुलटा चेंडूवर फुलटा व्यासपीठाची शोभा वाढवली जात आहे. भिवंडीचे लोकप्रिय ग्रामीणचे आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब आणि असंख्य असे आमचे प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीने, तसेच भगवान भोईर साहेब माजी सरपंच आणि उद्योगपती कासने नाना गोंधळी साहेब आणि अन्य सर्व मान्यवर या नक्कीच मंडळाची विनंती, सन्माननीय निवृत्ती मगर साहेबांची विनंती आणि या विनंतीला मान देऊन सर्व उपस्थित झालेले मान्यवर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खलवटाचा चेंडू ऑप्टिकच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू जातो मिड विकेटकडे. जमीन रस्त्याने प्रवास चेंडूचा आपण पाहिला. दरम्यान एक धाव ते पूर्ण केली जाते. चेंडू पूल करता आले नाही. नियंत्रणाबाहेरील हा फटका होता.
स्क्वेअर लेग कडे चेंडू जातोय, धोका होऊ शकतो. हो हो, क्षेत्ररक्षक चेंडू अर्थात यष्टीरक्षक चेंडू हातामध्ये ठेवू शकला नाही. अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती होते, डावाची समाप्ती. आणि या प्रथम फलंदाजी करताना या फायनलच्या गेम मध्ये या कबीर 11 खानिवली संघाने जमवल्या 32 धावा, 5 गडी बाद. आणि या मेगा फायनलला जिंकण्यासाठी, या महामुकाबल्याला, या ट्रॉफीला जिंकण्यासाठी मात्र 33 धावांचं आव्हान असेल जय गणेश वापाळे संघासमोर. मित्रांनो, माझा स्पेल इथे संपलेला आहे. मला आपण नक्कीच प्रेमाने ऐकलं त्याबाबत मी आभार व्यक्त करतोय. या मंडळाने मला संधी दिली त्याबाबत त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. आणि नक्कीच निवृत्ती मगर साहेबांचा मी आभार व्यक्त करेन. आणि हॅलो 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 नक्कीच या नावाला लाभलेले आदर्श व्यक्तिमत्व त्यांच्या सोबत आम्ही थोडीशी चर्चा केली. नक्कीच आम्हाला अभिमान वाटला की एक नेतृत्व मी तर म्हणेन नडोळे गावाला मिळालेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा सुद्धा आखण्यात आली. आणि असंख्य विद्यार्थी, अर्थात ते सर आहेत, शिक्षक आहेत, असंख्य विद्यार्थी त्यांच्या माध्यमातून घडत आहे. ज्या प्रकारे कुंभार मडक्यांना घडवत असतो आणि तशा प्रकारे नक्कीच आई आणि शिक्षक हे मुलांना घडवत असतात. तशा प्रकारे निवृत्ती मगर साहेबांची भूमिका आहे. त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करेन. त्यांनी सुद्धा मला संधी दिली आणि प्रेक्षकांनी मला प्रेमाने ऐकलं. त्यांचं आणि मान्यवरांचं सुद्धा मी नक्कीच स्वागत करेन आणि आभार सुद्धा. त्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला नक्कीच भेट दिली. तसेच प्रिन्स मूव्हीज वाणी यांनी सुद्धा उत्तम कार्य केलेलं आहे. त्यांचं सुद्धा या मंडळाच्या असेल. त्यानंतर डीजे मात्र यांचा आभार. त्यानंतर सर्व खेळाडू ज्यांनी सुंदररित्या आम्हाला साथ दिली त्यांचा सुद्धा आभार असेल. नक्कीच मी स्वागत आणि सन्मानाकडे बोलतोय. सन्माननीय मनोहर ठाकरे साहेबांचं सुद्धा इथे या शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच प्रेक्षक आहेत. आपलं नाव सांगायचं मित्रा. अविनाश कुठून? खानिवली गावातील त्यांनी झेल घेतला होता. 100 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात आलेलं आहे. धन्यवाद. निवृत्ती सर, स्वागत सन्मान करायचा. चला तर आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय. त्यानंतर मी माईक नक्कीच गायकवाड सर आणि या अजय घरे त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहे. तत्पूर्वी आपण व्यासपीठाकडे वळतोय. नक्कीच भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांना आम्ही प्रथमतः सन्मानित करतोय. त्याचा मान साहेबांनी स्वीकारायचा आहे. मी या स्पर्धेचे सर्व निवृत्ती मगर साहेबांना विनंती करतोय आपले शुभ हस्ते साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर नक्कीच मोठे मोठे हस्ती इथे आलेले आहेत. त्यांचं 2 मिनिटं बघता आपण थांबायचं आहे. 33 धावांचं टार्गेट आहे या फायनलला जिंकण्यासाठी. दरम्यान स्वागत आणि सन्मान होतोय. नक्की सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. सन्मान ज्यांनी असंख्य गावामध्ये आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवलेला आहे आणि जागोजागी आज त्यांच्या नावाचे नक्कीच बस स्थानक सुद्धा आपण पाहतो. ते आपले सर्वांचे लाडके आमदार शांताराम मोरे साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जातो या मंडळाच्या माध्यमातून. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित नक्कीच 95 मिनिटांचा सामना सुरू ठेवायचा. ओके, तर त्यानंतर आम्ही सन्माननीय मनोहर ठाकरे साहेबांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर नक्कीच टाकणे गावातील उद्योगपती तसेच माजी सरपंच सन्माननीय भगवान भोई साहेबांना आम्ही सन्मानित करतोय. क्रिकेटचे चाहते आणि ते सुद्धा नियमितपणे त्यांनी खेळ सुद्धा केलेले आहेत आपल्या संघासाठी. असते या सन्माननीय भगवान भोई साहेब क्रिकेटचे प्रेमी, त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जातो. आणि नक्कीच निवृत्ती मगर साहेबांचे जवळचे मित्र सुद्धा आहेत. त्यानंतर सन्माननीय शरद गोतावणे साहेबांना आम्ही सन्मानित करतोय. पुढील सत्कार मूर्ती शरद गोतावणे साहेब. या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा भरवण्यात आली. निवृत्ती मगर साहेबांच्या शुभ हस्ते मायची उबदार शाल आणि या प्रेमाचं प्रतीक अर्थात या स्पर्धेची आठवण भेट मोमेंट देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर क्रिकेटचे प्रेमी अर्थात कासले गावातील उद्योगपती सन्माननीय नाना गोंडली साहेबांना आम्ही सन्मानित करतोय.
नाना गोंधली साहेब जिथे जिथे मित्रांनो स्पर्धा या परिसरामध्ये होत असतात तिथे नाना गोंधली या साहेब नियमितपणे पोहोचत असतात. त्यांचा स्वागत आणि सन्मान या मंडळाच्या माध्यमातून केला. धन्यवाद मनोरंजन आणि तसेच नक्कीच व्यासपीठावर स्वागत सन्मान संपुष्टात आलेले आहे आणि नक्कीच ही स्पर्धा कोण पटकावणार या पुढील नक्कीच धावतं विवरण या फायनलच्या गेमचं ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ भिवंडी अजय गरत आणि या परिसरातील आपल्या सर्वांचे लाडके समालोचक गणेश गायकवाड सर. वेलकम सर. सर्व आपण सामन्याकडे रंगतदार सामना पोहोचलेला आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर विजयाचं लक्ष आहे 32 धावांचं 33 धावांचं आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद अशा पद्धतीने 2 गडी बाद झालेले आहेत. सतीश सामोरा जातोय. नक्कीच हॅट्रिकची संधी असलेला चेंडू नक्कीच आपण पाहिलं दूर भिरकम षटकार दरम्यान पुढचा चेंडू टाकलेला चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली जाईल. चांगल्या पद्धतीनं त्या चेंडूची हाताळणी केली होती. यापूर्वीचा चेंडू स्वेर होता. तिसरा चेंडू नक्कीच षटकातील टाकत असताना रोशन सुद्धा निराश झाला असेल. काल खासदार चषकाचा अंतिम सामना कबीर इलेव्हन ठाणिवली खेळला आणि आज डोहळे चषकाचा अंतिम सामना खेळतो आहे. हा संघ किती तगडा आहे हे दाखवून दिलेला आहे. नक्कीच समालोचन कक्षामध्ये आगमन होते माझ्या साथी समालोचकाचं अजय घरत. दरम्यान अतिशय सुरेख चेंडू खरंच एक आदर्श अशा पद्धतीनं प्रतीक खऱ्या अर्थानं वाफाळ संघाचा प्रतीक आहे. प्रतीक म्हणजे चिन्ह. प्रतीक म्हणजे आपण जर पाहिलं तर सन्मान आहे. प्रतीक म्हणजे मान आहे. तर पाहूया रोशनचा पुढचा चेंडू. आता मात्र बॅटची कडागे थर्ड म्हणजे क्षेत्ररक्षकाला अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ धाव फलकावरती 15 धावा झळकलेल्या आहेत. 15 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विजयाचं लक्ष्य 33 धावांचं अजय. या सामन्यामध्ये थरार मात्र वेगळा अनुभवायला मिळाला. पहिला चेंडू गडी बाद होतोय. दुसरा चेंडू गडी बाद होतोय. दोन्ही गडी जर आपण पाहिले अतिशय सशक्त असे फलंदाज बाद झाले. कारण प्रशांत आणि सलामीला आला होता संदीप. दरम्यान प्रशांत बाद होऊन गेला. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर संदीप बाद होऊन गेलेला आहे. परंतु दोन्ही फलंदाजांनी मात्र आता सामन्यामध्ये वार करायला सुरुवात केलेली आहे. बिल्कुल सही है. ये देखिए एक और गगनभेदी स्ट्रोक. शानदार छक्का. लाजवाब बल्लेबाजी का प्रदर्शन. जय गणेश वाखाड़े टीम में इस समय जीत की पहली स्तर नजर आती हुई. छोटा टारगेट है 35 रनों का और उसमें से 21 रन मात्र 7 गेंदों में बना लिए हैं. थँक्यू डीजे. आता डीजे एकदा कॉमेंटेटर बोलायला लागल्यानंतर थोडं थांबायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र आणखी एक दणदणीत सर ये फाइनल मैच पूरी तरह से एक तरफा हो गया. बाजी कर रहे हैं सतीश काठोड़े. सतीश इज ऑन फायर. शेखर राइट आर्म ऑफ द विकेट.
क्या ये बीजी शॉट जी नहीं, मौका तो था फुल टॉस, लेकिन फिर भी गैप में 4 रन। टाइमिंग उतनी अच्छी नहीं थी लेकिन प्लेसमेंट काफी अच्छा वहां पर। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और डीप फॉरवर्ड स्क्वायर लेग के बीच में से बाउंड्री लाइन के बाहर निकल गई स्क्वायर लेग की दिशा में 4 रनों के लिए। रन संख्या 31। 15 चेंडू 2 धावांची गरज, अतिशय एकतर्फी सामना रंगतदार होईल असं वाटत होतं, परंतु या ठिकाणी एकतर्फी सामना पाहायला मिळतोय। आता मात्र अतिशय स्वेर चेंडूची हाताळणी आणि विजयावरती शिक्कामोर्तब। मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन, हार्टली कॉंग्रॅच्युलेशन, जय गणेश वापारे अँड हार्ड लक कबीर 11 खानिवली।